मी स्वतः परमिट होल्डर आहे, रिक्षा मालक आहे. प्रत्येक वेळी बघितलं सीएनजी बोंबाबोंब आहे आणि 170 120 चे प्रेशरला सीएनजी भरतोय. हवा तर भरा नाही तर परत जावा. भाषा त्याची ही आहे. 4 व्हीलर वाले फिरायला येतात, लाख 1.5 लाख रुपयाची भुरी करून जातात. तरी मुंबई ते दापोली 500 रुपये 600 रुपयाचा सीएनजी आणि पेट्रोलमध्ये फरक पडतो. तरी सुद्धा ते लाईनमध्ये उभे राहतात. त्यांच्या मुले आम्हाला सीएनजी भेटत नाही. आमच्या रिक्षामध्ये 1.5 ते 2 किलो सीएनजी बसतो, भारी 2.5 किलो. आणि 4 व्हीलरमध्ये 8 किलो 10 किलो 12 किलो टाक्या असतात. ते टाक्या फुल करून जातात. त्याच्यामुळे आम्हाला 1000 किलो सीएनजी येतो. 1200 किलोची गाडी त्यातला 1000 किलो सोडला जातो. काय 200 किलो एअर असते. 1000 किलो आज 2 ते 2,500 रिक्षाला काय पुरणार? हा, दिवसभर आम्ही उन्हातान्हात उभे राहतो, रात्रीचे मच्छर मारत उभे राहतो, तरी सुद्धा आम्हाला सीएनजी भेटत नाही. आणि भेटला तर त्याला प्रेशर भेटत नाही. कंपनीचा रूल आहे 200च्या प्रेशरच्या खाली गाडी भरू नये. तरी ह्या 120 180च्या प्रेशरला आम्हाला जबरदस्ती भरतो. नाही तर सांगतो सरळ भरा नाही तर निघून जा. आमचा म्हणणं आहे आणि वेळेवर गाड्या आम्हाला पुरवावे. तहसीलदार प्रांत साहेबांसमोर त्यांनी सांगितलं मी गाड्या अशी आणीन तशी आणीन, अजून अद्याप काय गाड्या आणत नाही. एक दिवस फक्त सर्व्हिस चांगली दिला, त्यानंतर त्याचा हाय तो आहेच. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.